आज आम्ही महायुतीमध्ये सगळे आम्ही काम करतोय। आपल्याला या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचंय। त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे। मगाशी बोलत असताना सांगितलं 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तिथं जे निकाल लागले ती राज्य भाजपच्या ताब्यामध्ये येण्याचं कारण, निव्वळ एनडीएचं सरकार येण्याचं कारण तिथं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं आणि त्या बाबतीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथं तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला। उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत। आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत। महायुती लढवणार आहे। जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ। तुम्हाला तुमच्या भागामध्ये बूथ वाईज प्रत्येक महिलाला तिथं काम करावं लागणार आहे। आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, कारण बघता 23 साल गेलं, 24 साल आलं, 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले। फेब्रुवारी महिना संपला की आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागलं की सगळं वारं निवडणुकीचं व्हायला लागेल। त्याच्यातून वेगवेगळे मेळावे महायुतीचे होत आहेत। त्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी पण आपल्या जिल्ह्यामध्ये मेळावे असतील महायुतीचे, त्यावेळेस तिथे गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये आपण एकत्रपणे काम करणार आहोत। आज इथं देखील तुम्ही बघितलं, स्टेजवर देखील बघितलं, बाहेर देखील माझ्या महिला आहेत, बसायला जागा नाही म्हणून अख्खा भारत देश इथं बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। सर्व जाती धर्माच्या महिला, पुरुष आपल्याला इथं पाहायला मिळतात। हीच आपली संस्कृती आहे। हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत।